इंद्रनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधील श्री प्रतिष्ठान ऑफिस समोरील मैदानावर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्य दिन तसेच सैन्य दलात कार्यरत असताना सैनिकांना आपल्या घरी रक्षाबंधनासाठी जाता येत नसल्याने त्यांच्यासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला होता। या कार्यक्रमाचे आयोजन प्रभागातील नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे यांच्या वतीने करण्यात आले असून प्रारंभी सुभेदार राजेंद्र बनकर, संदीप खैरनार, संजय शिंदे, माजी सैनिक परशुराम गुगे, वसंत रत्न पारखी, देविदास भांबरे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। श्री प्रतिष्ठानच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित असलेल्या सैनिकांनी आपले मनोगत व्यक्त केले। बऱ्याचशा सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या धरणी मातेचं आणि आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली। अशा या कर्मभूमीमध्ये, अशा या जन्मभूमीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे आणि आपल्या नाशिकचे सुद्धा बरेचसे सैनिक आहेत की ज्यांना वीरमरण प्राप्त झाले। अशा या वीर मातांना, अशा या वीर पितांना आणि अशा या वीर पत्नींना माझा साष्टांग दंडवत आहे। सर्विस ही सर्विस नहीं है। अगर इंडियन आर्मी मध्ये नोकरी करायची आहे, नोकरी म्हणून नाही करायची। आपल्याला आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायची व माझे 216 मध्यम तोफखाना यांच्यातर्फे तुम्हाला केव्हाही सदैव मोकळे आहे। प्रभाग क्रमांक 30 मधील तसेच भाजपा महिला आघाडीच्या सर्व महिलांनी उपस्थित असलेल्या जवानांना राखी बांधून आपल्यासह आपल्या भारत मातेचे रक्षण करण्यास सांगितले। प्रभाग क्रमांक 30 मधील नगरसेवक तसेच श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्याम बडोदे यांनी या उपक्रमाची माहिती देऊन सर्व प्रभागातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। माझ्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने 73व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। सालाबादप्रमाणे श्री प्रतिष्ठान इंदिरानगर कैलासवासी धर्मराज बडोदे बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो। दरवर्षी आम्ही आजी सैनिक आणि माजी सैनिकांना निमंत्रित करतो, त्यांच्या हस्तेच आम्ही ध्वजारोहण आणि ध्वजवंदन करत असतो। यावर्षी सध्या देवली कॅम्प येथे कार्यरत असलेले आणि मूळचे साताऱ्याचे असलेले सुभेदार आदरणीय राजेंद्र तात्याबा बनकर, त्याचप्रमाणे नायब सुभेदार संदीप मारुती बोगार साहेब कोल्हापूरचे आणि नायब सुभेदार संजय मारुती शिंदे सांगलीचे यांच्या हस्ते आपण ध्वजारोहण केलं। त्याचप्रमाणे ध्वजवंदनासाठी माजी सैनिक रत्नपारखी काका, घुगे काका, त्याचप्रमाणे भांबरे काका आत्ताच आपल्यामध्ये दाखल झालेले आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि माजी सैनिक आघाडीचे आदरणीय पारनेरकर साहेब, त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या रोहिणीताई नायडू आणि त्यांचे सर्व सन्माननीय सहकारी छायाताई देवान, त्याचप्रमाणे आमचे श्री प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी मिळून या ठिकाणी स्वातंत्र्य दिवस साजरा केला। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीने यावर्षी जे आजी सैनिक असतील, माजी सैनिक असतील, त्यांना रक्षाबंधनाचा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं आणि आमच्या सर्व महिला आघाडीच्या सन्माननीय भगिनींनी माजी सैनिकांना आणि आजी सैनिकांना या ठिकाणी औक्षण केलं आणि 15 ऑगस्टचं पण एक औचित्य होतं, त्याचप्रमाणे रक्षाबंधनाचं औचित्य होतं। आणि जे सैनिक आपल्यामध्ये आलेले त्यांची घरं आज पाण्याखाली असताना त्यांच्या बहिणींची कमतरता आमच्या भगिनींनी या ठिकाणी भासू दिली नाही आणि त्यांचं औक्षण केलं, त्यांचं दीर्घायुष्य त्यांना मिळावं। त्याचप्रमाणे ज्या पूरग्रस्त भागामध्ये जी हानी झालेली त्याच्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्या कोल्हापूर, सांगली, सातारा वासियांना देव अशी आम्ही प्रार्थना केलेली आहे।
मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमचे नरेंद्र मोदी साहेबांचं आणि अमितभाई शहाचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं पूर्ण भारत देशवासियांच्या वतीने आभार मानतो की आज पहिल्यांदा 73वा जो स्वातंत्र्य दिवस आहे तो अखंड भारतात साजरा केला गेला. कारण काश्मीरमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात नव्हता. 200 ठिकाणी त्या ठिकाणी आपला तिरंगा हा मानाने डवलावतो आहे. त्याचं श्रेय आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय नेतृत्व मोदी साहेबांना जातं आणि भारतवासियांच्या पुन्हा एकदा त्यांचं मी आभार मानतो. आणि या ठिकाणी सर्व इंद्रनगरवासीय या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. भारतीय जनता पार्टीचे माजी सैनिक आघाडीचे सर्व सन्माननीय सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहिले, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आम्हाला साथ देणारे, आमच्या पाठीशी उभे राहणारे रेड ब्रिगेड आणि विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सन्माननीय सदस्य हेही सुद्धा या ठिकाणी हजर होते. यांनी याच्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद यांनी दिलेला आहे आणि नेहमी सामाजिक बांधिलकी म्हणून वेगवेगळ्या उपक्रमातून ते दाखवून देतात. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सदस्य, भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रोहिणी नायडू, सुजाता करंजीकर, नगरसेविका छाया देवांग, जिजाबाई रत्नपारखी, श्री प्रतिष्ठान प्रणित, धर्मराज बडोदे, बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य गोपाळ आव्हाड, सतीश यादव, भारत शिरसाट, योगेश रेवगडे, परेश पाटील, स्वप्नील अमृतकर, गणेश रत्नपारखी, उदय बडोदे, राहुल कासार, संदीप खोडे, रामभाऊ बडोदे, जयवंत टक्के, अजय बडोदे, विशाल बडोदे तसेच परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक महिला उपस्थित होत्या. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन ड्युटे, सिडको.